मित्रांनो, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे. का माहीत असणं गरजेचं आहे हे आपण काल धीरेंद्र पाखंडीच्या विधानावरून पाहिलेलं असेल. आणि मित्रांनो, सध्या सुनियोजित पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं राष्ट्रीय पातळीवरचं षडयंत्र सुरू आहे. लक्षात घ्या. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा रामदासांचं महत्त्व वाढवायचं आणि वारकरी संप्रदायाचं एक पद्धतीने रामदासीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्यामध्ये आघाडीवर आहे गोविंदगिरी उर्फ किशोर व्यास आणि चैतन्य देगलूरकर हा सुद्धा त्यांचा साथीदार आहे. लक्षात घ्या, याच महाराष्ट्रामध्ये अगदी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं नाव घ्यायला सांगितल्याबद्दल एखाद्या कीर्तनकारावर थोबाडीत खाण्याचा प्रसंग आलेला आहे. किती जणांना माहीत आहे? म्हणजे कीर्तनामध्ये समोर बसलेल्या मंडळींना जर तुम्ही म्हटलं की तुकाराम 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 हे नाव घ्या, तर त्या कीर्तनकाराला थोबाडीत खाण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आणि याचा सबळ पुरावा उपलब्ध आहे, जो की वी का राजवाडे यांनी लिहून ठेवलेला आहे, जे स्वतः ब्राह्मण आहेत. मित्रांनो, तो पुरावा, तो प्रसंग सगळं आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलेलं आहे, आपल्याला त्याच्याविषयी सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठा गैरसमज आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या जगातील एक आदर्श पुत्र कसा असावा, एक आज्ञाधारक पुत्र कसा असावा, आपल्या आईवडिलांचं स्वप्न सत्यामध्ये उतरवणारा पुत्र कसा असावा, याचं जगातील एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. परंतु या महाराष्ट्रामध्ये किंवा या महाराष्ट्राला, देशाला सगळ्यांना माहीत असणारी एक गोष्ट म्हणजे की स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. परंतु हे विधान 100% बरोबर नाही. लक्षात घ्या, स्वराज्याच्या स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अनमोल योगदान आहे. परंतु या स्वराज्याची स्थापना खऱ्या अर्थाने शहाजी राजेंनी केलेली आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत. लक्षात घ्या अनेकांना, कारण या लोकांना शहाजी राजांचा इतिहास समोर येऊ द्यायचा नव्हता आणि आपला येथील मराठा बहुजन समाज हा त्या काळातही झोपलेला होता, आजही झोपलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तो इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न झाला आणि जे समकालीन साधनं आहेत, इतिहास हा समकालीन अस्सल साधनांच्या आधारे लिहिला जातो. आणि लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा समकालीन कवी जयराम पिंडे यांनी लिहिलेलं राधा माधव विलास चंपू नावाचं एक दीर्घ काव्य आहे. आणि त्या काव्यामध्ये परमेश्वर ब्रह्मदेवाला जेव्हा प्रश्न विचारतो की या विशाल पृथ्वीचं म्हणजेच भारतखंडाचं रक्षण कोण करेल, तेव्हा ब्रह्मदेव उत्तर देतो. बघा काय उत्तर देतो? पूर्व व पश्चिमेला सूर्यचंद्र आहेत, तुम्ही निश्चिंत राहा, कारण उत्तरेचं रक्षण करण्यास शहाजहान आणि दक्षिणेचं रक्षण करण्यास शहाजी समर्थ आहेत. मित्रांनो, यावरून लक्षात ठेवा, अस्सल इतिहासाच्या समकालीन साधनावरून लक्षात येतं की त्या काळामध्ये दक्षिणेमध्ये शहाजीराजांचा कशा पद्धतीने प्रचंड दरारा होता. परंतु आणि यामध्ये लक्षात ठेवा, यामध्ये शहाजी महाराज कशा पद्धतीने समर्थ आहेत. परंतु या महाराष्ट्रापुढे एक असा समर्थ उभा केला गेला जो मुळात समर्थच नाही. आणि अशा समर्थासाठी केवळ इतिहासाची मांडणी अगोदर हे शिकले, हजारो वर्षापासून शिक्षण यांच्या ताब्यामध्ये होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये इतिहासाची मांडणी यांनी केली. आणि ही मांडणी करताना फक्त गुरु तो सकळासी ब्राह्मण, लक्षात घ्या, ब्राह्मणच गुरु असला पाहिजे, इतर जणांना गुरु होता येत नाही.
ही जी मानसिकता काही लोकांच्या मनामध्ये ठासून भरलेली आहे आणि हे मत खुद्द रामदास स्वामींचं आहे. म्हणजे बघा, वारकरी संप्रदायाचा आणि रामदास स्वामींचा काही सुद्धा संबंध नाही, कारण वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या सगळ्या जातीचे गुरु आहेत. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्याही जातीचा व्यक्ती कोणत्याही जातीचा गुरु बनू शकतो, परंतु रामदासी संप्रदायामध्ये तसं नाही. गुरु हा ब्राह्मणच असला पाहिजे. हा मूलभूत फरक रामदासी संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये आहे. आता मित्रांनो, रामदासी पंथाची स्थापना ही आदिलशाहीमध्ये झालेली आहे आणि वारकरी संप्रदायाची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्थापन झालेली आहे. आणि चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त, बघा, चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू असलेले मुधोळकर, बाजी घोरपडे आणि मुरार जगदेवराव यांचं गुरुत्व रामदासांनी स्वीकारलेलं होतं. आणि त्याबाबत न र फाटक लिहितात. इतिहासकार आहेत, इतिहासाचार्य आहेत. आणि न र फाटक हे स्वतः ब्राह्मण आहेत. ते काय लिहितात पहा. विजापूर पातशाहीच्या 2 बड्या हिंदू अंमलदारांनी रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही जमिनी इनाम दिल्याची माहिती आहे. दिनायतराव, मुरार जगदेवराव आणि बाजी घोरपडे हेच ते अंमलदार होत. तेव्हाच अनेक हिंदू सरदारांना कोणी ना कोणी गुरु असे. यांनी रामदासाला गुरु केलं व स्वतःच्या मालकीपैकी किंवा विजापूर दरबारापैकी थोडीशी जमीन चाफळच्या देवस्थानाला इनाम दिली. बघा, आदिलशाहीची जमीन रामदासाला इनाम म्हणून भेटलेली आहे. हे सर्व सरदार शिवरायांच्या शत्रुपक्षातील होते आणि विशेषतः शहाजीराजेंचे कट्टर विरोधक होते. म्हणजे रामदासांनी ज्यांना शिष्य केलं ते शहाजी महाराजांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे कट्टर विरोधक होते. मुस्तफा खानाने, लक्षात ठेवा, आता हे लोक मुस्लिम 24 तास घोकत असतात. बघा, मुस्तफा खानाने कपटाने शहाजी महाराजांना कैद केलं आणि या कामी मदत कुणी केली? बाजी घोरपडे याने. आणि हा बाजी घोरपडे कोण? रामदासांचा शिष्य. विजापूरकर म्हणजे आदिलशाही सुद्धा शहाजी महाराजांवर नाराज होती आणि त्यामुळे बाजी घोरपडेला ही नामी संधी मिळाली आणि शिवाजी महाराज हे बाजी घोरपडेचं विश्वासघातकी वागणं विसरलेले नव्हते. इसवी सन 1664 मध्ये तब्बल 16 वर्षानंतर संधी येताच शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे याचा निकाल लावलेला आहे. आणि मुरार जगदेवराव, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, शहाजी महाराजांची जी जहागीर आहे पुण्याची, त्यावर गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम या मुरार जगदेवरावाने केलेलं होतं. म्हणजे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा रामदास हा विरोधक होता, विरोधी गटामध्ये होता, आदिलशाहीमध्ये होता. याचे हे सबळ पुरावे आहेत. आणि वारकरी संप्रदाय त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होता. जेथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज होते ते देहू ठिकाण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अंडरखाली होतं. रामदासांनी शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र हे 3 एप्रिल 1672चं आहे. आणि त्या पत्रामध्ये सुद्धा रामदासांनी फक्त याचना केलेली आहे. कशासाठी? कारण ही मठ संस्कृती जी आहे, ही संस्कृती उभा करण्यामध्ये आता मठांना काय काम असतं की जो कोणी राजा असेल, जो कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असेल, श्रीमंत व्यक्ती असेल, त्याची स्तुती करायची, त्याच्याकडून पैसे मिळवायचे, त्याच्याकडून जमीन मिळवायची आणि हे काम सुरू असतं. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकाराला आलं त्यावेळेस रामदासांना असं वाटलं की आपल्याला शिवाजी महाराजांकडून सुद्धा काही मदत भेटेल. परंतु आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आचरण केलेलं आहे आणि एक गिल्ट भावना होती, अपराधी भावना होती आणि त्या भावनेतून त्याने ते पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये सुद्धा रामदास स्वामी लिहितात, अगोदर सुरुवातीला
वर्णन करतात निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सगळं लिहिल्यानंतर शेवटला बघा काय म्हणतात, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. काहीच प्रसंग नसताना, संबंध नसताना लिहिलेलं आहे, क्षमा केली पाहिजे. लक्षात ठेवा, शेवटी माफी मागतात छत्रपती शिवाजी महाराजांची. हा एक अपराधबोध आहे. आणि मित्रांनो, याचा आपण सविस्तर आता येणाऱ्या काळामध्ये, आणि हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, आपल्याला हे राष्ट्रीय स्तरावर करावं लागणार आहे. यासाठी एक फार मोठी आता चळवळ उभा करावी लागणार आहे. तरीसुद्धा हा व्हिडिओ पाहणारे जे रामदासी लोक आहेत त्यांना आव्हान आहे, आम्हाला ही चळवळ उभी करण्यापेक्षा तुम्हीच ही चळवळ उभी करा आणि राष्ट्रीय स्तरावर सगळ्यांना सांगा की रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा कसलाही संबंध नाही, गुरु शिष्य असण्याचा काहीसुद्धा संबंध नाही, ना त्यांची भेट झालेली आहे. आणि जेवढे काही त्यांचे चित्र आहेत ते हटवा आणि तुम्ही स्वतंत्र रामदास मांडा, तुम्ही स्वतंत्र त्यांची मंदिरं बांधा, आम्ही स्वतः दर्शनाला येऊ, आम्ही स्वतः दासबोध वाचू, काही हरकत नाही. अनेक 90% चांगल्या गोष्टी त्यामध्ये दासबोधामध्ये लिहिलेल्या आहेत, ज्या सर्वसामान्यांसाठी किंवा सर्वांना उपदेश केलेला आहे. आम्हाला तो 100% मान्य आहे. परंतु तुमची काय होतंय किती समजून सांगा, तुम्हाला काही फरक पडत नाही. म्हणजे एक प्रकारे कोणीतरी एक मोठा विद्वान आहे, त्यांनी सांगून ठेवलं होतं की हे रामदास स्वामींचं जे अधपतन झालेलं आहे याला जिम्मेदार कोण असतील तर हे रामदासी आहेत. कारण यांना सांगून सुद्धा यांच्या डोक्यामध्ये फरक पडत नाही. अरे भावांनो, तुम्ही जर स्वतंत्र रामदास स्वामी मांडले असते, कारण व्यवस्था तुमच्या ताब्यामध्ये आहे, आमचा बहुजन समाज तुमचा गुलाम आहे आणि कितीही देव येऊन द्या तेवढे सगळे देव पचवण्याची ताकद बहुजन समाजामध्ये आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही तर प्रत्यक्ष भूदेव आहात आणि अशामध्ये रामदास स्वामींना तर अगदी सहजपणे येथील बहुजन समाजाने ॲक्सेप्ट केलं असतं, स्वीकारलं असतं, त्यांची मंदिरं झाली असती, प्रशंसा झाली असती, स्तुती झाली असती, उदो झाला असता, त्यांना संत म्हणून बहुजन समाजामध्ये मान्यता भेटली असती. परंतु हे न करता तुम्ही चुकीचा इतिहास मांडला, त्याद्वारे रामदास स्वामींची बदनामी होत आहे. एकीकडे तुम्ही शिवरायांची बदनामी करायला जाता. तुम्हाला वाटतं काही नाही आम्हीच गुरु, अरे कशाचे गुरु तुम्ही. आणि यामुळे नेमकं काय झालेलं आहे, तुम्ही स्वतःचं अधपतन करून घेतलेलं आहे. आमची इच्छा नसताना सुद्धा हे जे बागेश्वर शास्त्री सारखे आहेत किंवा रामदास स्वामींचे अनेक पेज आहेत, किंवा आता तिथं सज्जनगडावर किंवा कोणत्या तरी गडावर कार्यक्रम झाला, तिथं अनेक हजारो रामदासी उपस्थित होते. तिथं सर्वांच्या समक्ष हा खोटा इतिहास सांगण्यात आला. तिथं प्रत्यक्ष तो भामटा गोविंदगिरी उपस्थित होता. काल मी व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये मी अशा पद्धतीने शब्द वापरले, एकेरी, आणि त्यावरून तो म्हणतो अरे तू वेगळाच दिसतोस, ही कोणती भाषा तुझी. अरे या धीरेंद्र पाखंडीला कोणती भाषा वापरायची लक्षात ठेव. माझ्या जर तो समोर आला, त्याला पोलीस संरक्षण आहे, बॉडीगार्ड आहेत, खरं तर तो एवढा चमत्काराचे दावे करतो, एवढी त्याच्याकडे विद्या आहे, मंत्रतंत्र आहे, आणि मग याला संरक्षणाची काय गरज आहे. विना संरक्षणाचं हिंडून दाखव म्हणावं, मग त्याला कळल की आम्ही कोण आहोत ते. आता मित्रांनो, यावर आपण सविस्तर पुन्हा बोलणारच आहोत. परंतु आज आपला जो विषय होता तो विषय नीट लक्षात घ्या. हा संघर्ष जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विरुद्ध रामदास स्वामी असा एक संघर्ष आहे. आणि नाईलाजास्तव हा सत्य इतिहास तुमच्या समोर मांडावा लागत आहे. आणि याला जिम्मेदार सुद्धा हेच रामदासी आहेत, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता नेमकं काय झालेलं आहे पहा. बी.का. राजवाडे यांनी 100 वर्षापूर्वी तुकाराम बुवा देहूकर यांच्या योग्यतेबद्दल तंटा या शीर्षकाच्या एका लेखामध्ये बघा, संदर्भ बघा,
समग्र राजवाडे साहित्य खंड दुसरा पृष्ठ क्रमांक 488-489 दिलेली माहिती त्यातील एक पत्र पहा. तक्रीर बो रामचंद्र लक्ष्मण कुलकर्णी प्रो श्रीवर्धन सु समान मिया तैन व अलप आपण श्री याचे देवालयात काशीनाथ गोसावी व त्यांचे बंधू आप्पाजी कथा करीत होती. तेथे कथा काही थोडी बहुत होत होती. तो इतक्या आपण गेलो तेथे भाषण झाले. बापाजी गोसावी कथेस उभा राहिले होते. ते बोलिले की तुकाराम तुकाराम ऐसे सर्वाही म्हणावे. साधू संत म्हणत आले त्याप्रमाणे आपण कृपा करून म्हणावे. तेव्हा प्रथम हरिपंत एकटे व त्यांचे जवळ आसपास गोविंदपंत बाळदेकर बसले होते. तात्या अधिकारी भिक्षुक मंडलीत हेते. तेव्हा हरिपंत व वाडदेकर बोलले की आम्ही ब्राह्मण असता तुकाराम वानगट असता आम्हास भजन करावयासी सांगता त्यास आम्ही करणार नाही. तेव्हा बापाजी बोलले की तुका सोडावा आणि राम म्हणावा. बघा, म्हणजे तुकाराम म्हणणार नाहीत. मग कीर्तनकार काय म्हटले, ठीक आहे तुका म्हणू नका, नुसतं राम म्हणा. तेव्हा वाडदेकर व हरिपंत व तात्या अधिकारी बोलले की तुम्ही म्हणवणार कोण. तेव्हा बापजी बोलले की साधू संत म्हणत आले म्हणून आम्ही तुम्हास सांगतो. तेव्हा बोलले की तुम्ही साधूचे पैजार शोभाल की काय. तेव्हा बापजी बोलले की आम्ही करीतो. तेव्हा गोसावी बाबा बोलले की लेकराचे बोबडे बोल आपण गोड करून घ्यावे. तेव्हा हे तिघेजण बोलले की हे आमचे ऐकत नाही. तेव्हा आम्ही याचे तोंडात मारावी की काय. तेव्हा काशीनाथ गोसावी बोलिले की तुम्ही जे माराल ती मीच आपली भावाचे तोंडात मारितो. ऐसे बोलून बापाजी याचे तोंडात मारिले. त्याचवर गोसावी उठून नमस्कार केला. याप्रमाण वर्तमान झाले. ते समयी विठोबा मुजुमदार देवलात होते. हे लहून दिले सही 6-1 माहे शाबान लिहिल्या प्रा रामचंद्र लक्ष्मण मान्य मी महाली यावे त्यास शरीरी समाधान नाही. बी पांडुरंग लक्ष्मण कुलकर्णी प्रो मजकूर. म्हणजे तुकाराम महाराजांचं नाव उच्चारण्यालाही काही ब्राह्मण मंडळी जोरदार विरोध करत होती. हे यावरून स्पष्ट होतं. समर्थांच्या वचनाचा अतिव्यापक अर्थ करून काही ब्राह्मणांनी आचरण केलं असं राजवाडे म्हणतात. आता येथे काही ब्राह्मण आहे. काही ब्राह्मण हे तुकाराम महाराजांच्या सुद्धा बाजूने होते हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्या टाळकऱ्यामध्ये सुद्धा अनेक ब्राह्मण होते आणि तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करणारे सुद्धा अनेक ब्राह्मण होते. त्यामुळे हा संघर्ष ब्राह्मण किंवा विरुद्ध तुकाराम असा नाही. हा विरुद्ध संघर्ष हा रामदास स्वामी विरुद्ध तुकाराम महाराज असा आहे किंवा हा वैचारिक संघर्ष आहे या दोघांमधला. याचा अर्थ धर्मशास्त्रातील वचनांचा अतिव्यापक अर्थ करून आचरण करण्याची प्रवृत्ती काही ब्राह्मणामध्ये होती हे राजवाडे स्पष्ट करतात. राजवाडे यांनी या प्रवृत्तीचा व ब्राह्मणांच्या त्या कृतीचा मात्र निषेध केलेला नाही किंवा त्याविषयी नापसंती दर्शवलेली नाही. हे विशेष आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवा, ही अशी प्रवृत्ती आहे आणि यांना केवळ नसताना सुद्धा अरे बाबांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची यदा कदाचित भेट झाल्याची यांच्याकडे जर पुरावा असता किंवा काही असा काही थोडा अजून काही जास्त भेटी झाल्याच्या पुरावे असते तर या लोकांनी किती आक्रमक पद्धतीने ती मांडणी केली असती. आणि पुरावा नसताना सुद्धा या लोकांनी एवढी पेरणी केलेली आहे की ते नीट करता करता सांगता सांगता बहुजन समाजाच्या मराठा समाजाच्या शिवप्रेमींच्या नाकी नऊ येत आहेत. परंतु यामध्ये लक्षात ठेवा, यामध्ये जितक्या पद्धतीने शिवरायांची बदनामी होत आहे त्याच्या 10 पट रामदास स्वामींची बदनामी होत आहे. हे मात्र हे लोक सपशेल विसरलेले आहेत. याबाबत यांनी आत्मचिंतन करावं. एकदा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावं आणि यांच्या सगळ्या लोकांना सांगावं सिस्टम कामाला लावावी. सरकार तुमचं आहे.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या तुमच्या लोकांना सांगा आणि हे थांबवा. तुम्ही थांबा, आम्ही सुद्धा थांबायला तयार आहोत. वाद मिटवा, आम्ही वाद मिटवण्याच्या बाजूने आहोत, हे लक्षात घ्या. आणि याच्या पलीकडेही जाऊन जर तुम्हाला कळत नसेल तर आमचा नाविलाज आहे. आणि आम्ही एकही शब्द, तुम्ही अगदी सुप्रीम कोर्टामध्ये नाही, आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जरी गेलात तरी सबळ पुराव्याच्या आधारे एक शब्दसुद्धा आम्ही तोंडातून काढत नाहीत. तुमचं बोलणं तरी आधारहीन आहे, त्याला कसलाही पुरावा नाही. बघा, लक्षात ठेवा. त्यामुळे ही लढाई सत्य विरुद्ध असत्य आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.